एक कारण मी आता जसं आपल्याला सांगितलं तशी पीएन साहेब जोपर्यंत नव्हते, आमचा पीएन साहेबांचा जो गट आहे, पीएन साहेबांचे काय कार्यकर्ते यांना कुठल्याही प्रकारची कधी काय अडचण भासली नाही. खरं पीएन साहेबांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं आणि त्यानंतर जी काही विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि आमचा पराभव झाला, त्यानंतर जे काही आमच्या कार्यकर्त्यांना अडचणी व्हायला लागल्या आणि जी कुचंबना व्हायला लागली, त्याच्यामुळं कुठेतरी आपण पक्ष बदलण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे असं कार्यकर्त्यांकडून आलं. गेली 5-6 महिने ही चर्चा चालू होती आणि त्यातूनच नेमकं अजितदादा पवार साहेबांनी आम्हाला बोलवून घेऊन पक्षामध्ये त्यांच्या प्रवेश करण्यासाठी आमंत्रित केलं आणि एकंदरीत ते अजितदादांशी बोलणं झाल्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. जवळजवळ 15-20 दिवस झाले पूर्ण मतदारसंघात आम्ही बैठका घेतल्या आणि त्या बैठकीनंतर सगळ्यांची ह्या गोष्टीला सहमतीने आग्रह असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला. सतेज पाटील यांनी देखील तुम्हाला खूप विनंती केली होती, थांबवण्याचा प्रयत्न केला होता. काय ही चर्चा त्यांच्याकडून झाली होती का? काय त्यांचा मला फोन आला होता आणि मी आणि माझे बंधू त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही असा काही निर्णय घेऊ नका. खरं आमच्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे, काय अडचणी व्हायला लागल्या आणि आम्हाला पक्षांतर करावं लागतोय असं आम्ही त्यांना सांगितलं. त्यानंतर मी त्यांना हेही बोलून आलो होतो की आमच्या कार्यकर्त्यांवर मी चर्चा करायला लागलोय, त्यांचं काय मत पडते त्याच्यावरच आम्हाला निर्णय आमचा घ्यावा लागणार आणि गेली 15-20 दिवस जी काय चर्चा झाली त्यानंतर आम्ही या निर्णयावरती आता आलो. झाला म्हणून हा निर्णय आम्ही घेतच नाहीये. आमच्या कार्यकर्त्यांमधूनच हा खरं तर आग्रह चालू झाला आणि पीएन साहेबांनी त्यांचं जे काय राजकारण केलं ते राजकारण हे कार्यकर्त्यांच्या जीवावरतीच होतं आणि जी काही निष्ठा पीएन साहेबांच्यावरती आमची कार्यकर्त्यांची होती ती पीएन साहेबांवरती होती. काँग्रेसवरची निष्ठा ही पीएन साहेबांची राहिली, तर आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची निष्ठा ही पीएन साहेबांवरतीच होती आणि त्याच कार्यकर्त्यांकडून ज्यावेळी हा आग्रह व्हायला लागला त्यावेळी हा निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पडलो. अनेक संधी त्यांना मिळाल्या असतील, काँग्रेस सोडलं नाही, त्यांनी उलट कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं. यामध्ये कुठेतरी आपण कमी पडला का कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं? पीएन साहेब जोपर्यंत असायचे त्यावेळी कार्यकर्त्यांना कधी पीएन साहेब विधानसभेला पराभूत झाले किंवा निवडून आले या गोष्टीचा कधी फरकच पडला नव्हता. कारण का साहेबांची काम करायची पद्धत वेगळी होती, त्यावेळीचं राजकारण वेगळं होतं, राजकारणाची समीकरणं वेगळी होती. आता कार्यकर्त्यांकडून आम्हाला असं सांगण्यात येते की बदलत्या काळानं आपणही बदलायला पाहिजे. जर कार्यकर्त्यांची कामं होत नसली तर आपण त्या पक्षामध्ये राहून काय करणार आहे, अशा प्रकारची चर्चा व्हायला लागली. त्यावेळी आम्हाला या निर्णयावर यावं लागलं. आम्ही ज्या काही निवडणुका असतील ते जरी आम्ही राष्ट्रवादीमध्ये उद्या प्रवेश करत असलो तरी पीएन पाटील गट म्हणूनच आम्ही निवडणुका लढवणार आहे अशा पद्धतीचं आम्ही अजितदादा पवार साहेबांना सांगून आलो. नाही, कसं आहे, माझ्या वडिलांनी 40-45 वर्ष जे काही राजकारण केलं त्यामुळे त्यामध्ये त्यांनी कधी काँग्रेस पक्षाकडून कुठलीही अपेक्षा केली नाही आणि त्याच पद्धतीनं आम्ही आज ज्यावेळी पक्षांतर करतोय अजितदादांकडे आम्ही कुठल्या अपेक्षेनं जात नाहीये. माझी एवढीच त्यांना अपेक्षा राहिली आणि सांगितलं मी त्यांना क्लिअरली की आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ज्याप्रमाणे पीएन साहेबांनी त्यांची कामं करत राहिले त्या पद्धतीनंच मला त्यांची कामं करत राहायला पाहिजे आणि त्यासाठी आपलं बळ मला लागणार आहे. काँग्रेसमध्ये तुमची घुसमट कुठं दिलं जात होतं, अशा प्रकारची काय भूमिका झाली होती? नाही, तसं काही सत्तेमध्ये गेल्यानंतर तुमच्या कार्यकर्त्यांच्या कामं होतील असं वाटतं का? आणि तुम्ही नवीन विधानसभा मतदारसंघाचा पीएम सोडलेला आहे कारण त्या ठिकाणी ऑलरेडी महायुतीचे खासदार विद्यमान आहेत. नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये 2029ची विधानसभा निवडणूक ही मी लढवणारच आहे आणि अशा पद्धतीने मी अजितदादांशी बोलणंही केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही त्या गोष्टीची काही काळजी करू नका, तुमच्या कार्यकर्त्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही. आम्ही निर्णय घेऊ, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. आता कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच आम्ही हा निर्णय घेतलाय.
नाही, आता- निकाल येईल त्यावेळी निर्णय घेऊया. गॅप जो होता तो राज्यभर काढला कारण अगदी कमी गॅपमध्ये तो gap आला. नाही, आता त्याच्या बाबतीत मी पण कोर्टामध्ये गेलेलोच आहे. ती प्रोसेस चालू आहे. आम्ही कुठं त्याच्यामध्ये माघार घेतलेलीच नाही. आज तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जी परंपरा राखली होती ही परंपरा आज कुठेतरी पूर्ण करताना पाहायला मिळाला. आज राजीव गांधी यांची जयंती साजरी केली. दौड जयंती पार पडली नाही मात्र जयंती आज तुमच्यावर चालली. नाही, निश्चितच ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यांनी गेली 33 वर्ष हा कार्यक्रम केला त्या पद्धतीनं आजही आम्ही तिथं राजीव गांधींची जयंती पार पाडली. आणि जो दौडचा कार्यक्रम आहे किंवा जो आम्ही 20 ऑगस्टला कार्यक्रम घेत होतो तो कार्यक्रम आम्ही आता इथून पुढं 6 जानेवारीला PN साहेबांच्या जयंती दिवशी आम्ही घेणार. नाही, आमचा PN पाटील गट हा आमचे सगळेच कार्यकर्ते PN साहेबांना मानणारी जेवढी काही लोक आहेत ती सगळीच कार्यकर्ते त्या दिवशी सोडोलीमध्ये प्रवेश करणार आहेत. 25 तारखेला हा कार्यक्रम होतो सोडोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.